Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn a new chapter from 8th standard, and chapter name is Nature Created Man and Woman as Equals. So this is the short story of a girl who have some questions and she asked the questions to her mother. So we are going to see does she get the answer or not in this chapter. So let's start our chapter. The house and its surroundings are a sight of peace in the early morning of April. So एप्रिल मंथ मधली ही सकाळ आहे आणि घराच्या आजूबाजूला खूप अशी शांतता पसरलेली आहे असं इथे सांगितलंय. इट नेस्लेस बाय द साइड ऑफ अ स्मॉल स्ट्रीम ऑफ क्रिस्टल क्लिअर वॉटर. आणि जवळच काय आहे, एक पाण्याचा झरा वाहतोय आणि तिथलं जे पाणी आहे ते खूप स्वच्छ क्रिस्टल क्लिअर असं आहे. The stream tumbles down the green mountains only 2 miles or so away. आणि तिथला जो पाण्याचा झरा आहे तो जो वाहतोय पर्वतामधून डोंगरामधून तो 2 मैलापर्यंत आणि त्याच्यापेक्षा पण खूप दूर दूरपर्यंत जातोय. There is a stretch of hundreds of acres of fertile land rolling with a yellow mustard flower. तिथे फर्टाईल लँड आहे, हंड्रेड्स ऑफ एकर मध्ये फर्टाईल लँड आहे आणि त्या लँड वरती आपल्याला दूर दूरपर्यंत काय दिसत आहे, मस्टर्डचे फ्लावर्स दिसतात ज्याचा रंग पिवळ्या रंगाचा असतो. सो बिटवीन द माउंटेन रेंज अँड द हाऊस, आणि हे जे फ्लावर्स आहेत हे कुठे आहे, हाऊस आणि सॉरी गार्डन आणि हाऊसच्या मधोमध ही माउंटेन रेंज गेलेली आहे. Trees of many kinds of bearing flowers of various hues and fruits grow on all sides of the house. आणि घराच्या आजूबाजूला खूप सारे झाडे आहेत आणि त्याला खूप सारे फ्लावर्स आलेले आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्लावर्सची झाडे आहेत आणि फळं सुद्धा ग्रो झालेली आहेत. The courtyard smells of jasmine which blooms in a bunches of white pearls. सो स्टुडंट इथे काय सांगितलेलं आहे की त्यांचं कोर्टयार्ड म्हणजे घराच्या मागची जागा जिथे थोडंफार गार्डन असतं किंवा भाज्या वगैरे ग्रो केल्या जातात. तर त्या ठिकाणी जास्मिनची फुले काय झालेली आहे, ब्लूम्स झालेली आहे आणि ती फुलं अशी वाटत आहे जसे काही व्हाईट पर्ल्स आहेत, पांढरे मोती आहेत. The fragrance mingles with the thin smoke that rises from sweet smelling incense sticks. आणि हा जो जास्मिनच्या फुलांचा सुगंध येतोय तो तिथे जाळलेले जी अगरबत्ती पेटवलेली आहे त्या अगरबत्तीच्या सुगंधाबरोबर काय झालेलं आहे, एकरूप झालेलं आहे असं सांगितलंय. The burning incense sticks are glowing at the altar of God in the middle of the courtyard. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट तिथे क्रिएट झालंय की खूप जसं मंदिरामध्ये कसं पवित्र असं वातावरण तयार होतं त्याचप्रमाणे कोर्टयार्डमध्ये जास्मिनच्या फुलामुळे आणि घरात पेटवलेल्या अगरबत्तीमुळे तसं पवित्र असं वातावरण तिथे निर्माण झालेलं आहे असं दिसून येतं. Ashangbi is in her reading room and is busy writing an article. She is a middle-aged mother of 3 children and a journalist and women's rights activist. Activist. सो इथे अशांगी जी आहे ती मदर आहे आणि ती कशी आहे, मिडल एजेड मदर. मिडल एजेड मदर म्हणजे काय, तर खूप यंग पण नाही आणि खूप ओल्ड पण नाही, मिडल एजेड आहे ती. आणि तिला किती मुलं आहेत, शी हॅड अ 3 चिल्ड्रन, तिला 3 मुलं होते. आणि ती जर्नलिस्ट आहे आणि ती तिच्या रीडिंग रूममध्ये बसून ती आर्टिकल लिहत आहे. हर यंगेस्ट डॉटर लॅन्थोई, तिची जी यंगेस्ट डॉटर आहे तिचं नाव काय आहे, लॅन्थोई. यंगेस्ट डॉटर म्हणजे सर्वात छोटी मुलगी. सो शी एंटर्स द रूम. शी इज ॲन इंटेलिजंट गर्ल. टुडे शी लुक्स थॉटफुल अँड शी टेक्स अ सीट बाय हर मदर साईड. ती येते, रूममध्ये एंटर करते आणि तिच्या आईकडे बघते आणि तिच्या आईच्या बाजूला जाऊन ती बसते. ॲट द साइट ऑफ हर चाइल्ड, अशांगी लविंगली आस्क, हॅव यू फिनिश्ड युअर स्टडी माय डिअर? येस मदर, आय फिनिश्ड इट लास्ट नाईट. आणि जेव्हा तिच्या आईचं लक्ष तिच्याकडे जाते तेव्हा अशांगी जी मदर आहे ती विचारते लॅन्थोईला की हॅव यू फिनिश्ड युअर स्टडी? सो शी आन्सर्ड की येस, आय फिनिश्ड इट लास्ट नाईट. म्हणजे मी काल रात्रीच माझा अभ्यास काय केलेला आहे, पूर्ण केलेला आहे असं ती उत्तर देते. टुडे बीइंग संडे, आय वॉन्ट टू डू समथिंग इंटरेस्टिंग, लॅन्थोई सेज अँड वेट्स फॉर हर मदर्स रिस्पॉन्स.
ती सांगते की आज काय आहे, संडे आहे आणि मला संडेला काय करायचं आहे, आय वॉन्ट टू डू समथिंग इंटरेस्टिंग. मला काहीतरी इंटरेस्टिंग करायचं आहे, मला अभ्यास करायचं नाही आहे, कारण मी अभ्यास काय केलेला आहे, रात्रीच मी कंप्लीट केलेला आहे. आणि ती तिच्या आईकडे बघते की तिची आई काय रिस्पॉन्स करते. टेल मी व्हॉट यू वॉन्ट टू डू, अशांगी आस्क हर क्वाईट अम्यूज. Mother, tomorrow I am going to represent the Siroi Lily House as a speaker in a great symposium at our school. सो तिची आई तिला विचारते की तुला मग काय करायचं आहे. सो लॅन्थोई सांगते की मला काय करायचं आहे की माझ्या स्कूलमध्ये काय आहे, माझ्या स्कूलमध्ये मी सिरोई लिली हाऊसकडून ॲज अ स्पीकर म्हणून सिम्पोजियममध्ये, सिम्पोजियम म्हणजे काय, परिसंवाद वगैरे असतात ज्याच्यामध्ये मुलं भाग घेतात, चर्चा करतात, त्या चर्चेमध्ये मला सहभाग घ्यायचा आहे. आणि ती कुणाला रिप्रेझेंट करणार आहे, सिरोई लिली हाऊसला रिप्रेझेंट करणार आहे. सो द टॉपिक इज गॉड क्रिएटेड मेन अँड वुमेन ॲज इक्वल्स. आणि तिचं टॉपिक काय आहे की गॉडनी माणसाला आणि स्त्रियांना इक्वल बनवलेलं आहे. विल यू स्पेअर सम टाइम टू हॅव अ डिस्कशन विथ मी, लॅन्थोई प्रेसेस ऑन हर मदर. ती तिच्या आईला रिक्वेस्ट करत म्हणते की तुझ्याकडे थोडा वेळ आहे का, आपण याच्यावरती काय करूया, डिस्कशन करूया. आणि ती तिच्या आईला फोर्सफुली किंवा रिक्वेस्ट करून ती तिला ते करायसाठी सांगते. लॅन्थोई हॅज जस्ट हॅड अ डिस्कशन विथ हर फादर ऑन द टॉपिक. बिफोर तिच्या आईकडे येण्याआधी ती ऑलरेडी तिच्या फादर बरोबर याच्यावरती काय झालेलं असतं, सेम टॉपिकवरती तिने डिस्कशन केलेलं असतं. तोंबा हर फादर, तिच्या फादरचं नाव काय आहे, तोंबा, is a husband supportive of the activities of his wife and a loving father. He is a lawyer and a social worker who advocates the cause of women. सो तोंबाचं नेचर कसं असतो, तोंबा एक सपोर्टिव्ह हजबंड असतो, परत तो त्याच्या वाईफच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये तिला काय करत असतो, सपोर्ट करत असतो. त्याचप्रमाणे तो लव्हिंग फादरसुद्धा असतो आणि त्याचं प्रोफेशन लॉयर आहे. तो प्रोफेशननी तो काय असतो, लॉयर असतो, वकील असतो. आणि त्याचप्रमाणे तो सोशल वर्कसुद्धा करतो. हू ॲडव्होकेट्स द कॉज ऑफ वुमेन, तर ते वुमनसाठी तो काय करत असतो, स्त्रियांच्या केसेसमध्ये किंवा स्त्रियांच्यासाठी तो काम करत असतो. ही इज ऑलवेज प्राऊड ऑफ हिज वाईफ, द 2 डॉटर्स अँड द सन. तर त्याला 2 मुली आणि 1 मुलगा आहे असं सांगितलंय. इन टाइम्स ऑफ नीड ही एक्सटेंड हिज हेल्पिंग हँड टू हिज वाईफ अँड चिल्ड्रन अँड टू द सोसायटी ॲट लार्ज. जसे जसे दिवस पुढे जात गेले तसे तसे त्यांनी त्याची मदत टुवर्ड्स हिज वाईफ अँड चिल्ड्रन त्यांनी काय केलेली होती, त्याची मदत ही वाढवलेली होती. तो जास्तीत जास्त वेळ घरात देत होता आणि त्याचप्रमाणे सोसायटीसाठी सुद्धा तो वेळ देत होता, समाजासाठी वेळ देत होता. समाजामध्ये काही काम असेल तर तो सोसायटीसाठी सुद्धा आपला वेळ काढत होता. He does not discriminate between a man's work and a woman's work anywhere. डिस्क्रिमिनेट करणे म्हणजे काय, तर भेदभाव करणे. तो कधीही पुरुषांच्या कामामध्ये आणि स्त्रियांच्या कामामध्ये भेदभाव करत नसे. म्हणजे आपण भरपूरदा ऐकत असतो मुलांनो की काही लोक म्हणतात की हे मुलीचं काम आहे, पोळ्या करणे मुलीचं काम आहे, स्वयंपाक करणे मुलींचं काम आहे, कपडे धुणे मुलींचं काम आहे. जर एखादा मुलगा आपल्या आईला मदत करत असेल तर लोक त्याला नावं ठेवतात. तर म्हणजे अशा पद्धतीने आपल्या सोसायटीमध्ये डिस्क्रिमिनेट केलेलं आहे की मुलांनी कोणते कामं केली पाहिजे, मुलींनी कोणते कामं केली पाहिजे. पण तोंबा हा जो होता तो तशा पद्धतीची त्याची थॉट प्रोसेस नव्हती. तो आपल्या वाईफला हेल्प करायचा, परत आपल्या मुलींना सुद्धा हेल्प करायचा आणि वेळ भेटला तर सोसायटीसाठी सुद्धा तो वेळ काढायचा. He shares equally with his wife in doing the household chores like cleaning, washing, cooking and feeding the children. इथे सांगितलेलं आहे की तो त्याच्या वाईफ बरोबर काय करायचा, घरकामामध्ये जसे क्लिनिंग असेल, वॉशिंग असेल, कुकिंग असेल, फीडिंग म्हणजे मुलांना अन्न भरवणे, हॅड ही नॉट आणि ह्या सगळ्या कामामध्ये तो काय करायचा, हेल्प करायचा. Had he not shared in these activities in the way he does, his wife would not have been a successful professional. आता सपोज जर त्याने हे सगळ्या गोष्टी हेल्प केली नसते त्याच्या वाईफला, सो त्याची जी वाईफ होती अशांगी,
ही एक चांगली जर्नलिस्ट बनू शकली नसती, ही एक चांगली पत्रकार बनू शकली नसती. त्याच्या सपोर्टमुळे, त्याच्या हेल्पमुळेच ती काय बनली होती, एक चांगली पत्रकार बनलेली होती. ती तिच्या करिअरमध्ये पुढे गेलेली होती. He wholeheartedly believes in equality, irrespective of class, religion and gender. इथे सांगितलेलं आहे की तो कशावर बिलीव्ह करायचा, इक्वॅलिटीवरती, की प्रत्येक व्यक्ती हा काय आहे, स्त्री पुरुष हे इक्वल आहे. मग ते क्लास असेल, रिलिजियन असेल, जेंडर असेल, याच्यावरती कुठल्याही टाईपचं डिस्क्रिमिनेशन झालेलं नाही पाहिजे. In his discussion with his daughter, he laments over the great injustice done. आणि जेव्हा तो त्याच्या मुलीबरोबर या गोष्टीवर डिस्कस करत होता, तेव्हा त्याच्या बोलण्यामधून हे दुःख सारखं दिसत होतं, की त्याला किती दुःख होतंय, की लोक अशा पद्धतीने डिस्क्रिमिनेट करतात आणि या गोष्टीचं त्याला फार दुःख होतंय. हे त्याच्या बोलण्यातून व्यक्त होत होतं. My dear child, the world is still full of inequalities. We have to find a way to bring equality between men and women. तो त्याच्या मुलांना सांगतोय की हे जे वर्ल्ड आहे हे कशाने भरलेलं आहे, इनइक्वॅलिटीजनी भरलेलं आहे. पण आपल्याला इक्वॅलिटी ही आपल्या सोसायटीमध्ये घेऊन यायची आहे. आपल्याला त्यासाठी काय करायचंय, काम करायचं आहे. Her father's words are still ringing in the ears of Lanthui, and she tells her mother of what her father has told her. When she discussed on this topic with her father, so तिच्या वडिलांनी ज्या गोष्टी बोललेल्या होत्या त्या गोष्टी तिच्या कानामध्ये घुमत होत्या आणि हेच ती तिच्या आईला सांगते. Appreciative of her husband for his views, Ashangbi says your father is right. In no society do women enjoy the same opportunities enjoyed by men. बघा ती पण काय करते, ती पण अग्री करते आणि ती म्हणते की हो, तुझे जे बाबा आहेत किंवा तुझे जे फादर आहेत ते जे बोलत आहेत ते काय आहे, ते एकदम 100% काय आहे, ट्रू आहे. कारण सोसायटीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की जेवढे मेन हे कुठली पण अपॉर्च्युनिटीज एन्जॉय करू शकतात, त्यांना कुठलेही रिस्ट्रिक्शन्स नसतात, तेवढी लेडीज करू शकत नाही. सपोज आपण आपल्या घरीच बघतो की आपण मुलं जे आहेत ते रात्री 10-12 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत 8-9 वाजेपर्यंत गेम खेळतात, स्पोर्ट्स खेळायला जाऊ शकतात. पण मुलींना तेवढं फ्रीडम दिल्या जात नाही. मुलींना सांगितलं जातं की संध्याकाळी लवकर घरी यायचं, हे आपण बघत असतो. किंवा बाहेर जरी मुली गेल्या असेल तरी त्यांना तितकं फ्रीडम भेटत नाही. म्हणजे मुलांना जेवढ्या जास्त अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करता येतात, एन्जॉय करता येतात, तेवढ्या मुलींना करता येत नाही. हे काही ठिकाणी आपल्याला दिसून येतं. प्रत्येक ठिकाणी नाही, पण काही ठिकाणी आपल्याला हे असं दिसून येतं. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे. I have seen that women have been subjugated in many ways. It is against the will of God. सबज्युगेटेड म्हणजे काय म्हटलेलं आहे, कंट्रोल अँड डॉमिनेटेड ओव्हर. तिची मम्मी, त्यांची मदर सुद्धा जी अशांगी आहे ती सुद्धा काय म्हणते की हो, असं होत असतं. घराच्या बाहेर हे असं काय होत असतं, अशा गोष्टी घडत असतात. आपल्या घरात नाही, पण बाहेर ह्या गोष्टी घडत असतात. वुमेन्सला काय केलं जातं, कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातं. आणि हे सगळं इट इज अगेन्स्ट द विल ऑफ गॉड. हे देवाच्या इच्छेच्या अनुसार नाही आहे, हे देवाच्या इच्छा विरुद्ध होत आहे. God has sent men and women to our earth to share the joys and sorrows of life equally. देवानी जेव्हा पुरुष आणि स्त्रीला बनवलं तेव्हा प्रत्येक गोष्ट अर्थवरची एन्जॉय करण्यासाठी, दुःख असू दे, सुख असू दे, ह्या दोन्ही गोष्ट इक्वली एन्जॉय करण्यासाठी बनवलेले आहे देवाने. कारण आपल्याला असं म्हणत असतो की स्त्री आणि पुरुष हे कोणी निर्माण केलेले, हु क्रिएटेड, गॉड क्रिएटेड अस, राईट. His blessing and to enjoy the bounty of nature equally. This is what your topic means. ती सांगत आहे की जेवढे पण ब्लेसिंग्स आहेत ते एन्जॉय, नेचरनी जेवढ्या गोष्टी बनवलेल्या आहेत, जेवढ्या नेचरच्या सुखसुविधा आहेत निसर्गाने बनवलेल्या, ते सगळ्यांना उपभोगण्याचं काय आहे, अधिकार आहे. आणि हेच तुझं खरं टॉपिक आहे. तुझ्या टॉपिकचा अर्थ हेच आहे की देवानी बनवलेले, नेचरने बनवलेल्या सगळ्या गोष्टी आपण काय करायला पाहिजे, इक्वली एन्जॉय केल्या पाहिजे. Ashangbi knows well that men and women are equal. Women who are half of the
ह्युमन रेस आर ॲज इम्पॉर्टंट ॲज मेन. ती म्हणते की अशांगी जी आहे ती म्हणते की स्त्रिया ह्या सुद्धा काय आहे माणसाप्रमाणे इक्वल आहेत. ते काय आहे मानव जातीचा ते एक अर्धा भाग आहे. तुम्ही बघितलं असेल की आपण शंकराचा एक फोटो बघतो तर एका साईडला पार्वती दिसते आणि एका साईडला शंकर भगवान दिसतात. म्हणजे दोन्ही शंकर भगवानला दोन्ही पार्टमध्ये डिवाइड केलं जातं. ठीक आहे, एका बाजूला उमा आणि एका बाजूला शिव. तर असं का बनवलेलं आहे कारण हे दोन्ही जे रूप आहेत ते कुणी बनवलेले देवानी बनवलेले आहेत. मानव जातीचे हे दोन्ही रूप आहेत. जर स्त्री पुरुष नसते तर हे जग पुढे गेलं नसतं. ठीक आहे, आता बघा स्टुडंट्स इथे काय सांगितलेलं आहे परत की she writes and talks about such topics. Her daughter, though a child, also understands well that her mother is not a person of lesser equality than her father. बघा, she writes and talks about such topics. आणि जी अशांगी आहे ती जर्नलिस्ट असल्यामुळे ती अशा टॉपिक्सवरती सारखी लिहित असते तिच्या न्यूजपेपरमध्ये. हर डॉटर दो अ चाइल्ड ऑल्सो अंडरस्टँड वेल. आणि तिची जी मुलगी आहे या गोष्टीला ती समजत आहे की जी माझी मदर आहे ती माझ्या वडिलांपेक्षा कुठल्याही क्वालिटीमध्ये लेसर नाही आहे. लेझर म्हणजे कमी नाही आहे. माझी मम्मी सुद्धा किंवा माझी आई ही माझ्या वडिलांप्रमाणेच काय आहे इक्वल आहे. शी सेज अवर होम इज फुल ऑफ लव्ह विथ यू मदर. ती तिच्या आईला काय म्हणते की आपलं हे जे घर आहे ते इतकं प्रेममय किंवा घरामध्ये इतकी प्रेम आहे, सगळे लोक एकमेकांसोबत मिळून मिसळून राहतात, त्याचं सगळं क्रेडिट कोणाला जातं तिच्या आईला. द मदर बीम्स विथ जॉय ॲट द वर्ड्स ऑफ हर डॉटर. जेव्हा अशांगी लॅन्थोईचे हे वर्ड्स जेव्हा ऐकते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती ऑटोमॅटिकली आनंदाची किरण अशी एकदम तिचा चेहरा असा प्रसन्न होऊन जातो अशांगीचा. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मदर इज अ फाउंटेन ऑफ लव्ह इन फॅमिली. असं का होतं कारण तिची जी मुलगी आहे ती काय करते, लॅन्थोई काय करते, प्रेज करते आपल्या आईला, तिची स्तुती करते आणि हे ऐकून अशांगीला खूप छान वाटतं. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मदर इज अ फाउंटेन ऑफ लव्ह इन अ फॅमिली. आई ही घरची काय असते, फाउंटेन असते. फाउंटेन म्हणजे माहिती आहे ना ज्याच्यातून असं पाणी निघत असतं, फाउंटेन. त्याप्रमाणे आई सुद्धा आपलं प्रेम हे काय करत असते नेहमी फॅमिलीवरती बरसवत असते. दिस बॉन्ड ऑफ लव्ह इज बियॉन्ड कंपॅरिझन विथ एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड. आईचं प्रेम हे सगळ्या कंपॅरिझनपेक्षा पण काय आहे मोठं आहे या जगामध्ये. इट इज बिकॉज ऑफ दिस दॅट मदरहूड हॅज बीन ग्लोरिफाईड अँड वुमेन ॲक्सेप्ट द चॅलेंजेस इन लाईफ टू बिकम अ मदर. आणि मदरहूड फक्त हे स्त्रियांना मिळालेलं आहे आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीने काय केलेलं आहे, ग्लोरिफाईड केलेलं आहे. कारण फक्त एक स्त्रीच हे चॅलेंज घेऊ शकते की ती आई होऊ शकते. Showing deep affection, Ashangi continues pioneer women testify to the equality of women with men. बघा अशांगी काय करते, अशांगी पायोनियर वुमन. पायोनियर म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात करणारा. तर अशांगी पण अशा वुमेन्सला ती ओळखत असते. टू द इक्वॅलिटी ऑफ वुमेन विथ मेन, जे माणसाबरोबर काय करत असतात, इक्वॅलिटी किंवा इक्वल राईट्स शेअर करत असतात की स्वतःला इक्वल दाखवत असतात, अशा लोकांना ती सपोर्ट करत असते. लाईफ इज नॉट पॉसिबल विदाउट बोथ वुमेन अँड मेन. लॅन्थोई हॅज बीन फॅसिनेटेड बाय द स्टोरीज ऑफ पायोनियर वुमेन. लॅन्थोई जी आहे ती जी मुलगी आहे ती अशाच लेडीज जे पायोनियर वुमेन आहेत अशा लेडीजच्या स्टोरीजपासून ती काय झालेली आहे, खूप जास्त फॅसिनेट झालेली आहे. हर ग्रँडमदर हॅड नरेटेड मेनी स्टोरीज ऑफ द ब्रेव क्वीन्स लाईक लिंथोइंगांबी अँड कुरुंगान यानी. बघा जी लॅन्थोई आहे तिची जी ग्रँड मदर आहे ती ऑलवेज अशाच लेडीजची स्टोरी तिला सांगत असते आणि म्हणूनच ती काय झालेली आहे अशा लेडीजमुळे फॅसिनेट झालेली आहे. हू वर ॲज ब्रेव ॲज किंग्स. हे जे दोन राण्यांचे नावं घेतलेले आहेत ते जी राणी होते ती राजा जेवढा शूर होता तेवढेच त्या शूर होत्या. आपल्याला पण माहिती आहे शिवाजी महाराजांच्या काळांमध्ये आपण पण बघितलेलं आहे की अशा कितीतरी राणी होऊन गेलेल्या आहेत, त्या राजांप्रमाणेच काय होत्या, शूरवीर होत्या.
देअर वर ऑल्सो मेनी ब्रेव्ह वुमेन अमॉंग द कॉमन पीपल. आता कॉमन पीपलमध्ये पण, सामान्य लोकांमध्ये पण अशा कितीतरी स्त्रिया असतात जे नॉर्मल लोकांपेक्षा पण काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करत असतात. दीज वुमन ॲज हर ग्रँडमदर नरेटेड वर मेकर्स ऑफ होम, फॅमिली, सोसायटी अँड द नेशन. हे जे जे वुमन्स आहेत ते घर पण बघतात, फॅमिली बघतात आणि सोसायटीमध्ये सुद्धा राहून नेशनसाठी काम करत असतात. They were civilizing influences. At the same time, they were also adventurers who claimed their shares in a free land, plucked and raised crops with their own hands and drove cattle. Modern women. आता इथे सांगितलेलं आहे की जुन्या काळामध्ये फक्त बायका घरच न बघता ते काय करायचे, शेतामध्ये काम करायचे, क्रॉप्स ग्रो करायचे, गाई गुरांना बघायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी ते करत होते. आणि मॉडर्न वुमेन आत्ताचे आपण बघतो तर मॉडर्न वुमेन हॅव बिकम माउंटेनियर्स, नॅचरलिस्ट, ॲस्ट्रॉनॉट्स, सायंटिस्ट, सोल्जर्स अँड पॉलिटिकल लीडर्स. आणि आता मॉडर्न वुमेन कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण बघतोय, असले कुठलाही क्षेत्र नसेल की जे त्या मागे आहेत. त्या स्वतः माउंटेनियर्स आहेत, नॅचरलिस्ट्स आहेत, ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, सायंटिस्ट आहेत. सगळ्या गोष्टीमध्ये त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला दिसून येतात. This proves that there is nothing a woman cannot do and also that women and men were created as a equals. म्हणूनच ह्या गोष्टीमुळे आपल्याला असं दिसून येतं की मेन आणि वुमेन हे काय आहेत, इक्वल्स आहेत. Then she asked her mother further, Mother, you have thrown light on the equality of men and women and also have emphasized that the world is still an unequal world. ती काय सांगतेय की then she asked her mother further, Mother, you have thrown light on the equality of men. म्हणजे तू काय केलं होतं आतापर्यंत इक्वॅलिटीवरती, मेन आणि वुमन्सच्या इक्वॅलिटीवरती तू आतापर्यंत काय केलं होतं, लाईट्स टाकलेले होते. म्हणजे तुम्ही मला ते सांगितलेलं होतं. वेट अ स्टुडंट. हां. So what I would like to know is if there are moral, social and legal provisions. आता ती म्हणतीये की याच्यासाठी काय लीगल प्रोव्हिजन्स आहे, म्हणजे सोशल, मोरल आणि लीगल प्रोव्हिजन्स. लीगल प्रोव्हिजन्स म्हणजे याच्याबद्दल काही लॉ आहेत का, की आपण त्यांना इक्वलच मानलं पाहिजे. ठीक आहे. आधीच्या काळामध्ये कसं होतं की काही लॉ नव्हते, तर म्हणून लोक स्त्रियांना कशाही पद्धतीने वागवत होते. पण आता न्यू मॉडर्न सोसायटीमध्ये लॉज बनलेले आहेत. त्यामुळे आपण बघतो की मुलींचं शिक्षण असेल, मुलींच्या लग्नाचे वय असतील, हे सगळं कसे ठरलेले आहेत. सो ती विचारते की याच्याबद्दल काही प्रोव्हिजन्स आहेत का, टू इनेबल्स वुमेन टू एक्सप्रेस देअर फिजिकल अँड मेंटल पोटेन्शियल अँड टू सेट देमसेल्व्स फ्री फ्रॉम सप्रेशन. म्हणजे त्यांच्यावर कोणीही सप्रेस करू शकत नाही, त्यांना कोणीही दाबून ठेवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. याच्यासाठी काही असे लॉज बनलेले आहेत का. अमेज्ड ॲट द क्युरियोसिटी ऑफ हर डॉटर, अशांगबी ॲड्स. अशांगबीला खूप आनंद होतं की तिची जी डॉटर आहे ती इतकी क्युरियोसिटीने विचारते, तर ती तिला सांगते. There are many under the aegis of the United Nations. Under the aegis means with the protection or support. जी UN आहे, युनायटेड नेशन्स, ती काय करत असते, युनायटेड नेशन्सनी काही प्रोटेक्शन म्हणजे विथ द प्रोटेक्शन अँड सपोर्ट्स, त्यांच्या सपोर्टनी काही डायमेन्शन्स, काही गोष्टी तयार करण्यात आलेल्या आहेत, काही रूल्स तयार करण्यात आलेले आहेत. बघा, इक्वल्स ॲक्सेस टू बेसिक सोशल सर्व्हिस इन्क्लुडिंग हेल्थ अँड एज्युकेशन. तर त्यांना लेडीजला सुद्धा काय करण्यात आलेलं आहे, हेल्थ अँड एज्युकेशनमध्ये इक्वली सोशल सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड केल्या जाते. बेसिक सोशल सर्व्हिस हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये. इक्वल पार्टिसिपेशन इन अ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक डिसिजन. जर घरामध्ये कुठलं इकॉनॉमिक डिसिजन असेल किंवा पॉलिटिकलमध्ये एखादी स्त्री ही नेता असेल, तर तिचं डिसिजन सुद्धा तितकंच काय केलं जाते, ग्राह्य धरल्या जाते. इक्वल रिवॉर्ड फॉर इक्वल वर्क. आता स्त्री आणि पुरुषांनी एकच काम केलेलं आहे आणि जेव्हा त्यांना रिवॉर्ड देण्याची गोष्ट येते, तर जो रिवॉर्ड बॉयला भेटेल तो सेम रिवॉर्ड गर्ल्सला सुद्धा दिला जाते. एलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अँड व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन. जर स्त्रियांच्या अगेन्स्ट कुठला तरी व्हायलन्स होत असेल किंवा काही हिंसा होत असेल, तर त्याच्यावरती सुद्धा
काम केल्या जाते. देन द मदर कन्क्लुडेड, माय डिअर डॉटर, वी कॅन अफर्म अलॉंग विथ द युनायटेड नेशन्स दॅट मेन अँड वुमेन आर इक्वल्स. म्हणजे या गोष्टीसाठी युनायटेड नेशन्स काम करत आहे, आपण पण त्यांना काय केलं पाहिजे, सपोर्ट केलं पाहिजे असं ती म्हणते. लॅन्थोई अंडरस्टँड व्हॉट हर मदर मीन्स अँड व्हॉट द टॉपिक ऑफ द सिम्पोजियम मीन्स. तिला समजायला लागलेलं होतं की ती जी सिम्पोजियममध्ये ज्या टॉपिकवर ती बोलणार होती की त्या टॉपिकचा अर्थ काय आहे आणि तिच्या आईला काय सांगायचं आहे. दस कॉन्फिडेंट ऑफ सक्सेस द नेक्स्ट डे आफ्टर थँकिंग हर मदर. ह्या सगळ्या टॉपिक डिस्कस केल्यामुळे तिच्यामध्ये जो कॉन्फिडन्स येतो, त्या कॉन्फिडन्समुळे ती दुसऱ्या दिवशी तिच्या आईला काय म्हणते, थँक्यू म्हणते. द गर्ल ऑफ 12 हॅपीली रशेस आउट ऑफ द रूम इन द ब्राईट मॉर्निंग सन. ती 12 वर्षाची मुलगी तिच्या चेहऱ्यावरती आनंद घेऊन ती सूर्यप्रकाशामध्ये धावत निघून जाते. द ब्लू स्काय मीट्स द रेंज ऑफ ईस्टर्न माउंटेन्स. द स्मॉल गर्ल इज ऑलवेज फॅसिनेटेड बाय द स्मॉल ट्रेल विच वाइंड्स अप द डिस्टंट पर्पल माउंटेन. त्या लहान मुलीला नेहमीच दूरच्या जांभळ्या डोंगरावर जाणाऱ्या छोट्या वाटेचे काय असते, आकर्षण असते. तर स्टुडंट, हे होतं एक छोटीशी स्टोरी ज्याच्यामधून आपल्याला समजते की वुमन आणि मेन हे काय आहे, इक्वल आहेत. त्याच्यामध्ये कुठलंही आपण डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. तर ही होती छोटीशी स्टोरी. जर तुम्हाला समजली असेल, सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.